नेहमीच आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक देवाच्या सामर्थी अभिषिक्त सेवकांचे चरित्र पाहत असतो. योसेफाबद्दल अनेकदा आम्ही प्रत्येकाने काहीतरी गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत आणि ही आनंददायक गोष्ट आहे. परंतु आज आम्ही योसेफाचं जीवन झिरो पासून हिरो तो कसा बनला किंवा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही आशीर्वादाकडे कसं जावं याचा अतिशय महत्वपूर्ण वृत्तांत योसेफाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतो. आणि म्हणून या योसेफाचं जीवन जर आम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट या ठिकाणी अशी म्हटली की योसेफ आपल्या बापाचा म्हातारपणाचा मुलगा होता, परंतु महत्वाची गोष्ट ही तो लाडका होता. कोणाचा लाडका? अनेकदा आमची कृती आम्हाला आईबापांचं लाडकं बनवते, बरोबर आहे ना? आमची कृती आम्हाला आईबापाचं काय बनवते? लाडकं बनवते. काही काही लेकरं आईबापांना शिव्या देतात आणि तो त्यांना लाड वाटतो. तो लाड नव्हे, ते बिघडवणं आहे, बरोबर आहे ना? परंतु जे लेकरं आज्ञाधारकपणामध्ये राहतात ना, ते आपल्या आईबापाचे लाडके असतात आणि ते असणं गरजेचं आहे. म्हणजे या योसेफाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतं, तो जरी म्हातारपणाचा होता परंतु तरी देखील तो लाडका असण्याचं कारण हे आहे की तो आईबापाच्या आज्ञेमध्ये होता, बरोबर आहे ना? आणि म्हणून आमचंही जीवन नेहमी आमच्या आईबापांच्या आज्ञेत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, या योसेफाच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं आणि बाकीच्या सर्व भावामध्ये हा परमेश्वरावर अधिक प्रेम करणारा होता, बरोबर आहे ना? म्हणून आमचं देखील प्रेम परमेश्वरावर कसं असायला पाहिजे? सर्वात अधिक असणं गरजेचं आहे. त्याचीच परमेश्वर अपेक्षा करतो. आणि म्हणून योसेफाच्या जीवनातून आम्ही पाहत असताना पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत ती ही आहे, योसेफाचा देवाशी घनिष्ठ नातेसंबंध होता. काय म्हटलं मी? मोठ्याने बोलायचं. योसेफाचा देवाशी घनिष्ठ नातेसंबंध होता. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हामध्ये व माझी वचने तुमच्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये असल्या वाचून तुम्हाला आपल्या आपण फळ देता येत नाही. जसं वेलीचा आणि फाट्याचा संबंध त्या ठिकाणी दाखवलेला आहे, तसं त्या पवित्र देवाचा आणि आपला ज्यावेळेस संबंध निर्माण होतो ना, तो संबंध आमच्या जीवनामध्ये अभिषेक घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये दान घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये फळं घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये भरपुरी घेऊन येतो. तो संबंध आमच्या जीवनामध्ये शांती घेऊन येतो. म्हणून जसा योसेफाचा देवाशी घनिष्ठ नातेसंबंध होता, तसा तुमचा आणि माझा देखील देवाशी घनिष्ठ नातेसंबंध असायला पाहिजे, बरोबर आहे ना? आणि म्हणून योसेफाचा देवाशी घनिष्ठ नातेसंबंध असल्या कारणाने तो स्वप्न पाहणारा होता. काय पाहणारा? बरोबर आहे ना? आम्ही देखील स्वप्न पाहणारा असायला पाहिजे. आम्ही देखील काही स्वप्न जे देव दाखवतो आणि काही स्वप्न जे आमच्या व्यक्तिगत आमच्या कुटुंबाविषयी असतात आणि जे सेवा कार्यामध्ये आहेत ना, त्यांच्याही जीवनामध्ये त्यांची व्यक्तिगत स्वप्न आहेत आणि ते देवाच्या राज्याच्या वाढीसाठी हिताचे आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आत्मिक स्वप्न देखील आम्ही पाहावे आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी देखील आम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे. प्रभूचे अभिषिक्त सेवक रेनहर्ड बॉन्के यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं, स्वप्न पाहिलं. ते स्वप्न असं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेला अख्खा आफ्रिका. हालेलुया. आणि ते स्वप्न परमेश्वराने आपल्या कोतेप्रमाणे पूर्ण केलं.
रेनहर्ड बॉन्के यांच्या सेवा कार्यामध्ये जर आम्ही पाहिलं, असंख्य आलेले आजारातले लोक बरे झाले. एवढंच नव्हे तर मेलेले मुर्दे देखील उठवले गेले. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलं गेले, असंख्य लोकांनी पश्चाताप करून आपले पातके कबूल केली आणि तारण प्राप्त केलं. असंख्य जादूगारांनी आपले पुस्तक जाळून टाकले आणि येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलं. आणि मोठं रिवायवल आम्हाला आफ्रिकेमध्ये दिसतं. त्याचं कारण हे, यौसेपानं स्वप्न पाहिलं, रेनहर्ड बॉन्के या देवाच्या सेवकाने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न हे होतं प्रभू येशूच्या रक्ताने धुतलेला संपूर्ण आफ्रिका. हालेलुया. तसं आमच्याही जीवनामध्ये आमचे स्वप्न असायला पाहिजे. आमची मंडळी वाढायला पाहिजे. आमच्या कुटुंबातले जे भाऊ वर्ग कुठं फिरायला गेलेत मला माहिती नाही, फक्त बहिणींना धार्मिकतेचं घेणं देणं आहे आणि ते भविष्यामध्ये नरकामध्ये फ्राय केले जाणार आहे हे विसरू नका. आणि म्हणून त्यांच्या जीवनाच्या तारणासाठी परमेश्वर तुम्हाला जाब विचारीन, कारण तुम्हालाही त्यांचं काही घेणं देणं नाही. हालेलुया. आणि म्हणून जर आमचं प्रेम त्या देवावर आहे ना, तर आमच्या कुटुंबातल्या विनाश होणाऱ्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करावं, हे आमचं काय असायला पाहिजे? स्वप्न. जे घर ख्रिस्तामध्ये आहेत ना, खरे ख्रिस्तामध्ये बर का, त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद आहेत. हालेलुया. स्तोत्र 128 जर आम्ही पाहिलं ना, त्या ठिकाणी असंख्य आशीर्वादाची अभिवचने आम्हाला दिसतात आणि ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहेत का नाहीत? आणि म्हणून यौसेपाने स्वप्न पाहिलं आणि देवाने यौसेपाला स्वप्नाचा अर्थ सांगण्याची देखील कुवत दिली. बरोबर आहे ना? काही वेळेला लोकही स्वप्न पाहतात, पास्टर माझ्या छातीवर येऊन कोणीतरी बसतंय आणि माझं नरड दाबतंय. अरे मग त्याची इच्छा नसेल तू जागावी म्हणून, मग आता काय दाबू देतो त्याला नरड? बरोबर आहे ना? मग हे दुरात्मे काय येऊन आम्हाला त्रास देतात? त्याचं कारण हे आमचं देवाशी नातं संबंध नसतो, म्हणून सैतानाबरोबर असणारं रिलेशन निभावण्यासाठी तो येतो ना आमचं नरड दाबतो. बरोबर आहे ना? ते स्वप्न काही अर्थाचे नाही. काहींना फक्त वेगवेगळे स्वप्न पडतात. अमुक आलं, अकराळ विकराळ आकृत्या आल्या, अमुक आलं, तमुक आलं. अरे तुमच्याकडं देवदूत यायला काय तुमचं त्याचं काय भांडण आहे? कमून येत नाही. बरोबर आहे ना? देवाचा आत्मा जसं शमवेलाशी बोलला तसं आमच्याशी बोलण्यासाठी काय येत नाही. आणि म्हणून आम्ही अपेक्षा बाळगावी त्या देवाच्या दूताने आमच्याशी काय करावा? वार्तालाप करावा, आमच्याशी त्याने बोलावं. म्हणून यौसेपाने स्वप्न पाहिलं आणि स्वप्नाचा अर्थ सांगण्याची देखील त्याच्यामध्ये काय होती? कुवत होती. तसं मंडळीमध्ये फक्त येणारे होऊ नका. अभिषेकाने पवित्र आत्म्याच्या आम्ही भरलेला असायला पाहिजे. हालेलुया. नाही तर जर अभिषेक येत नाही ना, अजूनही तुमचं जीवन पतनामध्ये आहे. तुम्ही पापामध्ये अजून रेंगाळत आहात. कारण जिथं पवित्र दायिता येते ना, तिथं परमेश्वराची उपस्थिती येते. हालेलुया. आणि जिथं परमेश्वराची उपस्थिती येते त्या ठिकाणी अभिषेक आहे, त्या ठिकाणी आरोग्य आहे, त्या ठिकाणी शांती आहे, त्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद आहे. अनेकदा सैतान आमचे आशीर्वाद हिरावून घेतो आणि आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये जसं यौसेपाच्या जीवनामध्ये अलौकिक वरदान होतं, तो स्वप्न पाहत होता आणि स्वप्नाचा अर्थ देखील काय करत होता? सांगत होता. तसं आमच्याही जीवनामध्ये आम्ही स्वप्न पाहणारे असायला पाहिजे आणि स्वप्नाचे अर्थ सांगण्याची कुवत देखील आमच्या ठाई असायला पाहिजे. बरोबर आहे ना? केव्हा वरदान येतात? ज्यावेळेस अभिषेक येतो. अभिषेकाविना जर तुम्ही डोकं जरी आदळून घेतलं भेताडीला आणि म्हटले सैतानाला येशूच्या नावात निघ, तो त्या माणसामार्फत आपल्या 2-4 कान फडात मारीन, त्याला तो म्हणणार तुला कोणी मला काढायचं सांगितलंय. बरोबर आहे ना? कारण त्याला काढण्याचा अधिकार परमेश्वर देतो. कोणालाही देतो का? नाही ना. काही वेळेस पाळक म्हणतात येशूच्या नावात निघ. आपल्याला वाटतं थोडा पाळकाला धीर द्यावा. आपण म्हणतो निघ 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 निघ. मग तो निघातो ना आपल्याकडे येतो. अरे त्या दिवशी तुम्हाला दम दिल तर आता मी तुला सोडणार नाही. मग आला का मग कार्यक्रम लावतो ना तो.
कारण ऑलरेडी आमच्यामध्ये काय नाही, अधिकार नाही. ज्यावेळेस अधिकार येतो ना त्यावेळेस फक्त म्हणा प्रभू येशूच्या नावात निघ. त्या नावात एवढं सामर्थ्य आहे ना, भूते थरथर कापतात. हालेलुया. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य असण्यासाठी यौसेपासारखा देवाशी घनिष्ठ नातेसंबंध असायला पाहिजे, ज्याच्या करवी आमच्या जीवनामध्ये देवाचं अलौकिक सामर्थ्य येतं आणि वरदानं येतात. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची काय आहे, गरज आहे. पुढील गोष्ट जर आम्ही पाहिली तर आत्ताच आपण 37वा अध्याय वाचला आणि या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय त्याचा भाऊ, त्याचे भाऊ कोण, काय म्हटलं मी, कोणाचे भाऊ, यौसेपाचे भाऊ काय करायला लागले, पुढे या, काय करायला लागले, अरे यौसेपाचा द्वेष करायला लागले. काय कारण होतं बरं, पहिली गोष्ट तो आपल्या बापाचा लाडका होता. कशाचा, कशाचा, बापाचा. आणि म्हणून त्याचाही त्यांना त्रास होत होता. कोणाला, आता बघा आईबाप म्हणतात आमचं प्रेम सगळ्यावर, खरं सांगा, खरं सांगा बरं, आहे का, खरं आहे का, खरं आहे का, चांगली गोष्ट आहे. परंतु मला वाटतं प्रेमामध्ये थोडाफार फरक असतो. माझं प्रेम दीदीवर थोडं जास्त आहे, यशवर थोडं कमी आहे. दीदी प्रत्येक गोष्ट ऐकते म्हणून कदाचित असेल, ते मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ते पाळते म्हणून कदाचित असेल, परंतु तिच्यावर थोडं जास्त प्रेम आहे. यश थोडा कधी मधी हुके आल्यासारखं करतो, त्याच्यामुळं प्रेमामध्ये काय होतं माहिती का, थोडा फरक होतो. आणि म्हणून काही वेळेस तो म्हणतो दीदीलाच लय जीव लावता, दीदीलाच काय करता, लय जीव लावता. आता काय आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार लेकरू आहे म्हणून आपलं वाटतं आपण तेवढं प्रेम आपल्या लेकराला देणं गरजेचं आहे. आता मुलं काय आपल्याच घरी राहणार आहे, त्यांना आपण वेगळ्या प्रकारचा जीव नेहमी लावतोच ना, बसता उठता. त्यांना आपण काय उन्हा पडू देतो का, काही नाही पडू देत. आणि म्हणून असं प्रेम असतं. इथं यौसेपाचा बाप त्याच्यावर प्रेम करत होता, याच्यामध्ये यौसेपाचा दोष होता का, बरोबर आहे ना. मग आमच्याही जीवनामध्ये आमच्या आई बापाने आमच्यावर प्रेम करावं, याच्यासाठी आमचं जीवन कसं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, बरोबर आहे ना. एक लेकरू चांगल्या गोष्टी करतय आणि त्याला आई बापाने येऊन 2-4 कान फडत मारले, अरे काय तू ते बघ शेजारचा पिऊन आलाय, तू तसाच आलाय, तसं कशाला आला, इकडे काय दुकानाचे कमी आहे का, दारूचे दुकानं बंद झालेत, पिऊन येत जा ना, असं काही करतात का, नाही ना, कारण तो चांगला वागतो, बरोबर आहे. परंतु एखादा चुकीचा वागला तर त्याच्याबद्दल नक्कीच आईबाप काय करतात, भाऊ काय करतात, तिरस्कार करतात. म्हणून यौसेपाचा भाऊ काय करायला लागले, तिरस्कार. अरे जर एवढा पवित्र असताना यौसेपाचा त्याचे भाऊ तिरस्कार करत होते, तर आपण का कोणाकडून अपेक्षा करावी कोणी आपल्यावर प्रेम करावं, बरोबर आहे ना. एवढे चांगले आहोत का आपण, एवढे धुतलेले आहोत का आपण, एवढे पवित्र झालोत का आपण, बरोबर आहे ना. आम्ही तिथं पाहतो तो लाडका होता म्हणूनही द्वेष होता, आणि अजून एक गोष्ट होती, तो धार्मिक होता म्हणूनही द्वेष होता, बरोबर आहे ना. आमच्या घरचे आम्हाला म्हणतात काय तुम्हाला काम नाही धाम नाही, टाळ्या वाजवत फिरताय, बरोबर आहे ना. त्यांना ख्रिस्त माहिती नाही, त्यांना काय माहिती नाही, अरे हे टाळ्या वाजवणं नव्हे, हे देवाचं गौरव करणं आहे. हालेलुया. आणि आम्ही आमच्या स्वतःपेक्षा आमच्या परमेश्वरावर जास्त प्रेम करतो. हालेलुया. म्हणून अनेकदा ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो ना, लोक लगेच दामण टोचल्यासारखं बोलण्याने लगेच टोचतात, लय प्रभूमध्ये वाढायला लागली. आणि तू प्रार्थना करते ना, लय प्रार्थनेला जाते, लगेच टोमनेच. काय कारण आहे, प्रभू कुठेही घ्यायची काही वस्तू आहे का. देवाचं वचन सांगतं परमेश्वरचं नाव व्यर्थ घेऊ नको. कुठेही उचललं का लावलं सारे त्याचे दुष्परिणाम भोगावा लागतील. तुझी जीभ बंद व्हायला बसली एका दिवशी, नाही तर आवाज बंद होईल. देव काही करतो, कारण देव काय करणार आहे, तो आमची कृती पाहतो ना. म्हणून एखादं जर धार्मिकतेचं कृत्य करतो त्याला करू द्या, तुला नाही करायचं करू नको. खरं आहे का खोटं आहे. आणि म्हणून यौसेपाचा
त्याच्या भावांनी काय केला? द्वेष केला. बरोबर आहे ना? तसंच आमच्याही कुटुंबामध्ये आमचे भाऊ वगैरे द्वेष करायला लागलेत. बरोबर आहे ना? माझा भाऊ एकदम माग बोलून गेला. अरे म्हटलं, अरे याची कृत्य कुठं, माझी कृत्य कुठं, जाऊ दे म्हटलं, आता ती त्याची कृती झाली ना. बरोबर आहे ना? द्वेष करतात. योसेपाचं काय केलं? द्वेष केला. योसेपाने प्रत्युत्तर केलं का? योसेपाने प्रत्युत्तर केलं का? का बरं? व्हेरी गुड, हालेलुया. प्रत्युत्तर आपण करू नका, प्रत्युत्तर देवाला करू द्या. तो दाबून दडपून देतो बरं का, ज्याचं त्याचं ज्याला त्याला. कसं देतो? दाबून दडपून देतो. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो, मला वाव द्या, आपण ना काय एखाद्याच्या टेकू. प्रभू हाताने मारित नाही, परंतु वळ दिसत नाही, परंतु कार्यक्रम नक्कीच लागलेला राहतो. याच्यामध्ये काही चेंजेस नाही. बरोबर आहे ना? म्हणून योसेपाचा आपल्या भावाने काय केला? द्वेष केला. त्यापैकी पहिली गोष्ट, तो लाडका होता. म्हणून आपल्याही कुटुंबामध्ये जर कोणी लाडका आहे ना, जे लाडकं नाही त्याला द्वेष वाटतो त्याचा, मग तो लाडका का आहे किंवा ती लाडकी का आहे याचा विचार करा आणि तसं जीवन आपलं बनवण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे ना? आता थोडं 19-20 यशमध्ये दीदीमध्ये होतं, परंतु काही कृतीमध्ये आम्ही त्याच्यावर जास्त प्रेम करतो. कसं माहितीये का? दीदीला आम्ही कुठेही पण सहलीला पाठवतो, तो म्हणतो तू मला तुम्ही नगर सोडूनच नाही पाठवत. अरे भाऊ, तू आमच्या वंशाचा दिवा आहे, मग कुठेही नेऊन लावून जमल का? म्हणून त्या ठिकाणी दीदीला कुठेही जाऊ दे, परंतु तू हे जे शिवा आहेत ना याचे बाहेर जाऊ नको. खरंय का खोट आहे? खरंय. मग याच्यात सरजीव नाही का? हिला आम्ही लढतो, जा तुला कुठं जायचं ते काय अडचण नाही ते. बरोबर आहे ना? याला सोडतो का आम्ही? आता त्याने पासपोर्ट काढला, कदाचित त्याला विदेशात जायचं असेल. बरोबर आहे ना? आता मला तर त्याला शिवाच्या बाहेर नाही पाठवायचा, विदेशात कस काय जाणार आहे? बरोबर आहे ना? मी त्याला म्हणणार, तू शरीराने इथंच राहा, मनाने विदेशात फिरून ये, काय अडचण नाही. काय अडचण काय? मनाने विदेशात फिरून ये, अमेरिकेत जा, जपानला जा, चायनाला जा, त्या चायनाची प्रगती काही झाली ते पाहून जाऊन येऊ शकतो तू. बरोबर आहे ना? म्हणून आम्ही योसेपाच्या जीवनातून पाहतो, योसेपाचा ते काय करत होते? द्वेष करत होते. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, या द्वेषामुळं तो द्वेष इतका वाढला. त्याचं कारण काय होतं? स्वप्न. काय स्वप्न होतं? योसेप म्हटला, आपण शेतामध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस माझी पेंडी उभी राहिली, तुमच्या पेंड्या त्याच्या जवळ आल्या आणि सर्व पेंड्यांनी माझ्या पेंडीला काय केलं? नमन केलं. मग यांच्या कमून पोटात दुखायला लागलं. नमन कुठं केलंय? स्वप्नात. नमन केलंय कुठं? स्वप्नात केलंय. बरोबर आहे ना? अजून एक स्वप्न होतं योसेपाने पाहिलेलं. सूर्य, चंद्र आणि 11 तारे यांनी नमन केलं. बरोबर आहे ना? त्याचा बापाही म्हटलं, आम्ही तुला नमन करायचं का? त्याचे भाऊ म्हटले, आम्ही तुला नमन करायचं का? अनेकदा जे मोठाले आहेत त्यांना घमेंड असते, मी मोठा आहे, मी उंचीने तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे. बरोबर आहे ना? मग काय करायचं? अजून काय 2-1 फुटाचे लाकडं लावून घेऊ वर? काय आहे त्यांनी? माणसाने नम्र असावं. माणसाने कसं असावं? मोशेबद्दल म्हटलंय, तो भूतलावर सर्वात नम्र होता आणि देवाने त्याला एवढं उंच केलं, देव तोंडोतोंड मोशे बरोबर बोलत असायचा. क्या बात आहे, हालेलुया. मोशे कसा होता? इतका नम्र. देव म्हणायचा, मी इस्रायल लोकांना मारून टाकणार आणि तुझ्यापासून नवीन राष्ट्र सुरू करू. एखादा पालक जर असा असताना, अरे वा 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 वा, व्हेरी गुड प्रभू, मी टाळ्या वाजवतो, कर सुरुवात, त्यांचा जाळ दूर करून टाक, नको डोक्याला शेक. बरोबर आहे? मोशे उपडा पडला आणि त्याला नमन करतो. तो म्हणतो, प्रभू नको रे, लोक तुला नावं ठेवतील. किती काकळूत करतो, म्हणजे लोकांप्रती कळवळा त्याच्या हृदयात होता का नव्हता? आणि म्हणून देवाने त्याला इतकं उच्च केलं, त्या मोशेच्या चेहऱ्यातून प्रकाश किरण बाहेर पडत होते. काय? आमच्याही चेहऱ्यातून काय बाहेर पडायला पाहिजे?
जाऊ दे ना घरी. 11:30 वाजलेत आता. 12 कधीच वाजू देऊ नका. चेहऱ्यावर नेहमी काय असायला पाहिजे? तेज असायला पाहिजे. पाळक साहेब ब्युटी पार्लर कायला ठेवलेत? तेज लावायला. अरे त्याने प्रकाश किरण पडणार नाही. अभिषेक तर लेकरांच्या चेहऱ्यातून प्रकाशाने अभिषेक बाहेर पडतो. हालेलुया. त्यांना कुठल्या मेकअपची गरज आहे का? काहीच गरज नाही. हालेलुया. आमच्या चेहऱ्यातून अभिषेक बाहेर पडायला पाहिजे, प्रकाश किरण बाहेर पडायला पाहिजे. इथं आम्ही पाहतो त्याच्या भावाला यामुळे यौसेपाचा त्रास झाला की हा आमच्यावर काय करणार? राज्य करणार. आता बघा, बाकीच्यांचं राज्य आपल्याला चालतं, बरोबर आहे ना? आणि आपल्या भावामधला एखादा लहान व्यक्ती मोठा झाला तर त्रास आहे का? त्रास आहे का? काही त्रास नाही व्हायला पाहिजे. मला नाही होत. या आठवड्यामध्ये किरण ब्रदरचा एक व्हिडिओ मी टाकला आणि एकाच दिवसामध्ये जवळजवळ 1200 पेक्षा अधिक लोकांनी तो पाहिला. आनंदाची गोष्ट नाही का? आनंदाची गोष्ट नाही का? मागच्या आठवड्यात विशालचे त्यांचे काही व्हिडिओ मी टाकले आहेत. भविष्यामध्ये पास्टर विशालला झालं, ब्रदरला गायकवाड ब्रदर यांना सर्वांना प्रभूने उपयोगात आणलं. आनंदाची गोष्ट नाही का? मग मला का म्हणून त्रास होऊ द्यायचा? अरे नाही नाही नाही, ते माझ्या नंतर आले. प्रभू तू त्यांना कसा काय उपयोगात आणू शकतो? तो म्हणाला माझा प्रश्न आहे ना तो. मला कोणाला उपयोगात आणायचं तू मला सांगणार का? तो कोण आहेस? बरोबर आहे ना? म्हणून देव मंडळीतल्या एखाद्या साधारण बहिणीला असं उचलीन ना, देव अलौकिक काम तिच्या जीवनातून. बरोबर आहे ना? मग त्यावेळेस आम्हाला त्रास होता कामा नाही. बरोबर आहे ना? एखाद्या मंडळीत कोणामध्ये देवाचा अभिषेक आला आणि ते पाळक सोडून ते प्रगटीकरण द्यायला लागले. खरे बर का? कसे खरे? आणि लोकांचा लगेच दृष्टिकोन काय होणार? आनंदाची गोष्ट आहे. कृपादान देव कशासाठी देतो? त्याच्या गौरवासाठी, त्याचं राज्य वाढण्यासाठी. मग आपल्याला काय व्हायला पाहिजे? त्याच्यातून आनंद व्हायला पाहिजे. दुःख होत आहे तर अजूनही जेलसीचा आत्मा, जळफळाटाचा आत्मा आमच्यामध्ये काय करत आहे? काम करत आहे. आणि त्याच्यापासून जर आम्ही स्वतंत्र नाही ना, तर देवाचा अभिषेक आमच्या जीवनात काम करेल का? नाही करणार. म्हणून आमचं माइंड ब्रॉड असायला पाहिजे. हालेलुया. इथं त्यांनी फक्त ऐकलं सूर्यचंद्र आणि 11 तारे काय करत आहेत? नमन करत आहेत. ते लगी म्हटले अरे आम्ही तुला नमन करणार का? भविष्यामध्ये आमच्या कुटुंबात असो, मंडळीत असो, गावातला असो, कुठेही असो, एखाद्या साधारण व्यक्तीला जरी प्रभूने आमच्यावर नेमलं ना, त्याच्यात आनंद माना. कारण नेमणूक करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो देव कसं करतो. आमचं हृदय ख्रिस्ताप्रमाणे असायला पाहिजे. ख्रिस्त प्रभू येशू यौसेपाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला. यौसेप म्हटलं अरे बापरे, सॉरी योहान काय म्हटलं? तुमच्या हातून प्रभू येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला आणि तो म्हणतो बाप्तिस्मा करण्याबद्दल. योहान म्हणतो तुमच्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा. आपल्या पायतनाचे बंद सोडावे एवढी माझी पात्रता नाही. बरोबर आहे ना? परंतु तो एक साधारण मनुष्य म्हणून नव्हता. तो देवाचा अभिषिक्त संदेष्टा होता आणि त्याचा आदर येशूने केला. त्याने त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. आपण म्हणतो नाही 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 नाही, पठारे पास्टर नको, आम्ही इस्रायलला यार्देन नदीमध्ये जाऊन एखाद्या यहुदी बाळकाच्या हातून बाप्तिस्मा घेऊ. अरे तू पठारेच्या हातून घे, बाकीच्या नगरच्या कोणत्या पाळकाच्या हातून घे, नाही तर यहुदात जाऊन एखाद्या मोठ्या संदेशाकडून घे. तू जर कर्म बदलले नाही आणि पश्चाताप केला नाही ना, तुला तो तसाही नरकात टाकणार ना, असाही नरकात टाकणार आहे. म्हणून योहान म्हणतो पश्चातापास योग्य अशी फळे द्या. मग योहानाला प्रभू येशूने श्रेष्ठ समजलं. बरोबर आहे ना? आणि त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. मग आमच्याही हृदयामध्ये कोणी कसंही असो, जर ते देवाच्या निवडीतलं आहे ना, त्याचा आदर करणं आम्ही गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अगणिक लोक असायचे, परंतु पाप्याने ज्या प्रकारे त्यांच्यावर प्रेम केलं ना, तेवढं प्रेम कुणीच केलं नाही. बरोबर आहे ना? एक ती स्त्री जी व्यभिचार करणारी होती, ती त्याच्यासाठी काय करते? आलाबास्त्र कुपी घेऊन येते, जिचं मूल्य अतिशय मोठं होतं, तेवढी ही कुपी त्याच्यासाठी नासून टाकते. बरोबर आहे का नाही? जैविक रीतीने.
परंतु ख्रिस्तासाठी ती मौल्यवान कृती करण्याची कुवत त्या स्त्रीच्या ठाई होती. हालेलुया. आणि ते ज्यावेळेस तिने केलं ना, आम्ही पाहतो ती कृती मौल्यवान आहे. ज्यावेळेस ती शमरोनी स्त्री, जिच्या जीवनामध्ये तिला एक नव्हे दोन नव्हे तर किती पती होते, मला वाटतं तिला रेकॉर्ड करायचा असं. बरोबर आहे ना, किती होते? प्रभू म्हटला, प्रभूने सांगितलं तिला. परंतु ज्या दिवशी ख्रिस्ताची ओळख झाली ना, अरे त्या पापी स्त्रीला देखील त्या शमरोन गावाने स्वीकारलं. हालेलुया. तिचं ऐकलं. तो काय म्हणतो माहितीये का? ती म्हणते अरे मला तारणारा भेटलाय, चला संदेष्टा भेटलाय, सगळं गाव तिच्या बरोबर. का? कारण ती देवाच्या निवडीतलं पात्र बनलेली. पूर्वीचं आमचं जीवन काय आहे ते वेगळं आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये येतो त्यानंतरच आमचं जीवन काय होऊन जातं, बदललं जातं. मग तो साधारण असो किंवा कोणीही असो, आम्ही त्याचा काय करायला पाहिजे, आदर करणं गरजेचं आहे. म्हणून यौसेपाचा त्या भावांनी काय केला, द्वेष केला. असं आमच्या हातून घडता कामा नये. परंतु त्या द्वेषामध्ये देखील यौसेपाने प्रत्युत्तर केलं का? काय वेळेस शांत राहून घ्या. काय करून घ्या, शांत राहून घ्या. काही काही वेळेला समय परिस्थिती बदलतो. काय होतं, समय परिस्थिती काय करतो, बदलतो. नाहीतर आपण तोंडाळपणा केला, जे ईदभर आहे ना, हातभर व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून शांत राहणं आणि देव जे जे करतो ते पाहणं हे आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. पुढं देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या भावांनी उचलून त्याला खड्ड्यात टाकलं. कोणी? एक गीत आहे ना, कोणतं, किरण ब्रदर, कोणतं, कोणी नसे पुढचं म्हणा थोडं. अरे उचलायला दुसऱ्याची गरजच नाही. याचे भाऊ किती होते, बरोबर ना? अरे जवळजवळ एक क्रिकेट टीमच होती याकोबाची. त्याच्याकडे टेन्शनच नव्हतं खेळायला. दुसरी टीम आली म्हणजे याचेच लेकर सगळ्या मैदानामध्ये. एवढी टीम होती त्याची, एवढे लेकर होते त्याचे, बरोबर आहे ना? आणि ज्या वेळेस यांच्यामध्ये द्वेष एवढा वाढला, त्यांनी त्या यौसेपाला खड्ड्यात टाकण्याचं ठरवलं. कशामध्ये? काय आमच्या भावासाठी आम्ही अशा योजना करतो का? माझा भाऊ कसाही गैरटवानी वागला तर मला नाही वाटणार त्याला खड्ड्यात टाकावं. त्याचा गैराटपणा त्याच्याजवळ, परंतु जे देवाचं भय माझ्या जीवनात आहे ते माझ्यामध्ये. कोणीही व्यक्ती कसंही असू द्या. खरं आहे का खोटं आहे? मग इथं आम्ही पाहतो त्या भावाने द्वेष केला आणि त्याला कुठं टाकलं, खड्ड्यात. असं कधी तुम्ही केलंय का? खोटं नका बोलू. कधी काळी तुम्हाला सही करायची वेळ आली, कुठं, पराग बिल्डिंगला, कधी अपेक्षा बाळगली का थोडंफार मला पान, थोडंफार पान फुलवा? खरोखर ज्या बहिणी अशा आहेत त्या धन्य आहेत आणि देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये आहे. नाही तर काय होणार माहितीये का? आज मला वेळच नाही, मी येतच नाही, काही कर तिकडं, बरोबर आहे ना? अडून राहता ना, बरोबर आहे? ते खड्ड्यात टाकणं आपल्या भावाला, बरोबर आहे ना? एखादा वाटा आपला जास्त निवडून घेणं, दुसऱ्या भावाला कमी देणं, हे देखील काय माहितीये का? काही वेळेला आज काही जण झेंडी घेतलं जातील. मला काही वेळेस वैश्व आणायला लावती, परंतु मी त्याला सांगत नाही बाबा काय द्यायचंय तुला, मनाला वाटेल ते दे भाऊ. वैश्व म्हणते काय आणलंय, त्याच्यातून निवडून घ्यायचे, चांगलंय ते ठेवून बाकीचं फेकून दे. कठीण आहे. परंतु काहींची गंमत अशी आहे, इकडून लाव, अरे अर्धा किलो घेतलंय ते पाऊण किलोवर गेलं ना लावून लावून, ते इकडून लाव थोडं. अरे किती माप पार मोडायला लागले ना ते, बरोबर आहे ना? कमी घेणं चूक आहे, परंतु अधिक घेणं देखील काय पाप नाही का? पाप आहे. आपलं वाटतं तो तराजू पार असाच असायला पाहिजे, एक थेट इथं आणि एक थेट इथं. अर्थ आहे का त्याला? मी कधीच म्हणत नाही कोणाला ते भाजी काय राहू दे, एखादं वांग कमी टाक, काय नाही फरक पडत त्याने. काय होतं, तो त्याचा स्वभाव आहे, परंतु आमचा स्वभाव वेगळा आहे. समजलं ना? महत्वाची गोष्ट नाही का? काही वेळेस महिलांना मागेही मी सांगितलेलं आहे, किचकिच करत नका बसू भाजीवाल्याबरोबर.
नाही तर एक गड्डी भाजी आपल्या आहे ना घराच्या आसपास कुठं तरी पिकवा, नंतर तुम्हाला समजल 10 रुपयाची भाजी पिकवायला किती येणा देऊन केना काढावा लागतोय. बरोबर आहे ना, नाही का? आणि जेवढं चिरगट चघळल्यासारखं कराल ना, तुम्हाला वाटल दात करून पोट भरत नाही, म्हणून करूच नका ते. जेवढं सैल हात तुमचा असेल ना तेवढे हात भरलेले असतील, कारण त्या हातावर परमेश्वराचा आशीर्वाद असतो. हालेलुया. त्या हातावर कोणाचा आशीर्वाद असतो? परमेश्वराचा. इथं योसेफ खड्ड्यात आहे. कोण खड्ड्यात आहे? तो खड्ड्यात दिसतो आणि आम्हाला वाटतं योसेफाचं सगळं काही संपलं, कारण भावाने त्याला मारायचा प्लॅन केला. बरोबर आहे ना? भावानी कशाचा प्लॅन केला? मारून टाकायचं. नंतरही आम्ही पाहतो त्यांनी त्याचा जागा काढून घेतला, त्याचे वस्त्र त्या बकऱ्याच्या रक्तामध्ये हे केले आणि बापाला नेऊन दाखवले, म्हणजे कुठल्या तरी पशुने काय केलंय? त्याला खाऊन टाकले. किती प्रेम करणारे भाऊ आहेत. असे जर नातेवाईक आपल्याला भेटले तर वैऱ्यांची काही गरज आहे का? बरोबर आहे ना? एवढं केलंय. परंतु ते खड्ड त्याच्या जीवनाचा शेवट नव्हतं, त्याच्या जीवनाची सुरुवात होती. हालेलुया. समजतंय का? म्हणून कौटुंबिक परिस्थितीमध्ये आम्ही चालत असताना दुःख येईल. काय येईल? वादळ येतील, संकट येतील. काही वेळेस असं वाटेल सगळं काही संपलं आपलं, परंतु तिथं तुमचं संपलेलं नसतं. तुमच्या जीवनाची सुरुवात परमेश्वर तिथून करत असतो. हालेलुया. आणि म्हणून जगालाही वाटेल संपला योसेफ, परंतु जो देवाशी जोडलेला आहे ना तो कधीच संपत नाही. हालेलुया. जो देवाशी जोडलेला आहे तो संपतो का कधी? कधीच संपत नाही. लगेच देवाने रौबेनाच्या मनात टाकलं. तो म्हटलं अरे याला मारायला नको. ते बघ मिद्यानी लोकांचा काय चाललाय? काफेला चाललाय. आपण त्याला काय करू? विकून टाकू. मारणाऱ्यामध्येच एकाला कीव आली आणि त्या भावाबद्दल कळवळा देवाने त्याच्या हृदयामध्ये निर्माण केला. आणि तो काय म्हणतो? आपण त्याला काय करू? विकून टाकू. परिस्थिती देवाने क्षणात काय करून टाकली? बदलून टाकली. म्हणून योसेफाची परिस्थिती बदलण्याचं कारण हे होतं, कारण तो धार्मिकतेमध्ये चालणारा होता. त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. आणि म्हणून म्हटलंय धार्मिक कितीदा पडला तरी परमेश्वर उठवतो का नाही? सोडेल का तो? कारण तुमचं जीवन देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. प्रभू म्हणतो तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, तू माझ्यासाठी अमूल्य आहेस. बरोबर आहे ना? एवढं प्रेम देव कोणावर करतो? आपल्यावर करतो. हालेलुया. मग जर तो देव माझ्यावर तेवढं प्रेम करतो, तुमच्यावर तेवढं प्रेम करतो, तर तुमचंही सर्वाधिक प्रेम कोणावर असायला पाहिजे माहितीये का? परमेश्वरावर सर्वाधिक प्रेम. बरोबर आहे ना? सर्वाधिक प्रेम. आणि घरात प्रेमाची पडताळणी करा ना. बरोबर आहे ना? होती का नाही प्रेमाची पडताळणी? आता समजा वैश्वीला संध्याकाळी तिने मला काहीतरी जे आणायचं सांगितलं, भाजीपाला वगैरे, मी आलोय 8:30 वाजता पार, तसंच हात हलवीत आलोय. मग तिच्या चेहऱ्यावर जे रिॲक्शन असेल ना त्याच्यातून तिचं प्रेम दिसतं. सगळ्यांचंच तसं आहे ना? सगळ्यांचंच तसं आहे का नाही? बरोबर आहे ना? एक दिवस आपल्या नवऱ्याला मीठ टाकून चहा द्या. कसं? बरोबर आहे ना? जास्त टाकून द्यायचं. त्याच्या नड्यात गेल्या गेल्या असा कार्यक्रम झाला पाहिजे. त्यांनी बशी भिताडीला तरी खिचून मारली पाहिजे, नाहीतर बरोबर आहे ना? नंतर माझं तू तर म्हटलं लय प्रेम आहे माझं तुझ्या, तुला मीठ सहज होय ना. झाली का मिठाची पडताळणी? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? खरंय का खोटं आहे? लेकरांनी एखादी गोष्ट मागू द्या, त्याला देऊच नका. देऊच नका त्याला. असलं जवळ तरी एक दिवस ताना त्याला. ज्यावेळेस तो रिॲक्ट होईल ना त्याच्यातून त्याचं काय दिसेल? बरोबर आहे ना? सगळ्यांसाठी पडताळणी करता येते, परंतु जी पडताळणी तुम्ही जगिक लोकांशी करताना ती पडताळणी देवाशी करून बघा बरं. योहान लिहितो देव प्रीती आहे. तू पाप जरी केलं ना तो तुला घालवून देणार नाही. काय म्हणतो तो? मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. मी तुला टाकणार नाही. आईला आपल्या मुलाचा विसर पडेल, परंतु मी तुला
एवढं प्रेम तो देव तुमच्यावर आणि माझ्यावर करतो. आणि जर एवढं प्रेम तो तुमच्यावर आणि माझ्यावर करतो ना, मी नेहमी सांगतो माझ्या कुटुंबापेक्षा मी सर्वाधिक प्रेम प्रभू येशूवर करतो. हे वरवर नव्हे, सेवा कार्यामध्ये एवढा त्रास असतो, मला एवढी धावपळ असते, काम सगळ्या गोष्टी करणं आहे, परंतु मी त्याच्यामधला बॅलन्स कधीच निघून जाऊ देत नाही. मी तो वेळ आपला तिथं देतो. त्याच्यातून माझी प्रीती कोणावरची सिद्ध होती? देवावरची. तसं आमचं प्रेम जर देवावर आहे ना, नेहमी ध्यानात घ्या, तो सोडून टाकतो का आम्हाला? तो म्हणतो मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. म्हणून खड्ड्यात आहात ना, देवाला धन्यवाद द्या. तुमच्यासाठी खड्ड्यातून बाहेर काढणार येत आहे. हालेलुया, हालेलुया. तो तुमच्यासाठी खड्ड्यातून बाहेर काढणार येत आहे. आम्ही पापात मारावं ही त्याची अपेक्षा नव्हती, म्हणून त्याने आपल्यासाठी योजना केली. त्याने आपल्या परमप्रिय पुत्राला पाठवलं आणि पापमय खड्ड्यातून त्याने आम्हाला बाहेर काढलं. हालेलुया. तो स्तोत्रामध्ये म्हणतो, मी दलदलीच्या चिखलातून काढून तुझी पावलं खडकावर स्थिर केली आहे, ती याच्यासाठी की तू पुन्हा बुडू नये. हालेलुया. कशावर स्थिर केलं? आमचं जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिरावलेलं असायला पाहिजे. आमचं कुटुंब ख्रिस्त म्हटलेल्या पायावर बांधलं गेलेलं पाहिजे, ज्याची कोनशिला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि वादळ आलं, वारं आलं, कुठलंही संकट आलं, ते घर त्या संकटातून जाईल, परंतु कोसळणार नाही, कारण त्याला सांभाळणारा परमेश्वर नेहमी त्याची निगराणी करत असतो. हालेलुया. म्हणून नेहमी जीवनात येणाऱ्या वादळाला कधीच हटू नका. जीवनात येणाऱ्या संकटाने कधीच खचून जाऊ नका. तुम्ही क्षमता तुमच्यामध्ये तेवढी आहे म्हणून तेवढी मोठी तुमची परीक्षा होते. हालेलुया. परंतु जिथं परीक्षा येते ना, तिथं प्रमोशन देखील तेवढं मोठं येतं. हालेलुया. म्हणून जीवनामध्ये खड्डा पाहिजे, नको का? मग गाडा एकमेकाला त्याच्या कशाला खड्डा पाहिजे? शेवटी लोक घेणार आहेत आपल्यासाठी, आणि तो खड्डा देखील आमच्यासाठी आनंदाचा असेल, कारण त्या समयामध्ये आमच्या नेत्रातले अश्रू संपलेले असतील, आमच्या चिंता काळज्या दूर झालेल्या असतील, आणि ज्याची जीवनभर आम्ही प्रतीक्षा करतो ना त्या सुखलोकाची, आमचा आत्मा त्या पवित्र देवाच्या जवळ असणार आहे. हालेलुया. म्हणून हाही खड्डा आमच्यासाठी आशीर्वादाचं प्रतीक आहे, आणि आमचं मरण देखील आमच्यासाठी कशाचं आहे? मग कशाला वरडायचं? बरा होता ना बाई, बरा गेला ना, त्याच्या डोक्यात नुसते किडे पडल्याप्रमाणे चिंता होती. काय फायदा आहे त्याचा? खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना. जो मनुष्य जातो तो निवांत होतो का नाही? आपलं उठलो का सुरू होतं का नाही? चव 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 चव, आजचं काय प्लॅन आहे? बरोबर आहे ना. परंतु देव काय करतो? देव आमच्या खड्ड्यातून आम्हाला बाहेर काढणार आहे. वचनामध्ये म्हटलंय, या योसेपाला काय करून टाकलं? विकून टाकलं. मग संकट कशासाठी येतात?